नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 13 जून 2025 वार शुक्रवार, गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांचे दर जे होते बरेच दिवसापासून कमी होताना पाहायला मिळतात। तर आज काय परिस्थिती पाहायला मिळते, त्याचबरोबर पालेभाज्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। पावसाचा परिणाम आपल्याला बहुतांश ठिकाणी सर्वच शेतमालाच्या दरावरती पाहायला मिळते। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। झेंडूची क्वालिटीनुसार 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते। हलके माल जे येते 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 30 ते 40 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 30 ते 32 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 रुपयापासून देखील जरबेराचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला पिंडीचे दर पाहायला मिळतात। जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 60 ते 70 रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक आपल्याला स्थिर असलेली देखील आपल्याला पाहायला मिळते, परंतु मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला जिप्सफुलाच्या दरावरती देखील पाहायला मिळते। डबल स्टिक गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कलर तसेच लाल डच गुलाबचे क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 50 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरसाठी दर पाहायला मिळतात। कोबीची आवक पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 5 ते 6 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतो। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जळगावसाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 14 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर दुधी भोपळ्यासाठी पाहायला मिळते। हलके माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे येते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे येते 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे येते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते
चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल जे येते 3 रुपयापासून देखील कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते. तर गावरान कोथिंबीरीच्या दरामध्ये आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरीचे दर पाहायला मिळतात. मेथीची आवक या ठिकाणी आपण मेथीसाठी साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात. 30 रुपये 30. हिरवी मिरचीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः 22 गाड्यांची आवक आज झालेली पाहायला मिळते. तर चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 13 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक पाहायला मिळते. तर आज ग्राहकांची वर्दळ जी आहे ते मार्केटमध्ये थोडीशी बटाट्यांच्या खरेदीसाठी कमी पाहायला मिळते. तर काल पावसाचा परिणाम आपल्याला या ठिकाणी ग्राहकांच्या बटाट्यांच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळते. तर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर भरपूर गाड्यांची आवक जी आहे ते शिल्लक पाहायला मिळते. तर चांगल्या मालासाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 27 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे ते वाढताना पाहायला मिळतात. तर आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे आहे ते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतोय. कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलके माल जे आहे ते 25 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळते. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगावडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 60 रुपयापासून देखील वालगावडीचे दर पाहायला मिळतात. शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 30 ते 35 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. बेटाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जे आहे ते 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे आहे ते 14 ते 15 रुपयापासून देखील काकडीचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगले माल जे आहे ते साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे आहे ते 15 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात. गवारीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान गवारीसाठी साधारणतः दर जे आहे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. चवळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होता. हलके माल जे आहे ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे आहे ते 40 ते 50 रुपयापासून देखील पुणेरी गावरचे दर पाहायला होतात.
वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः 110 ते 115 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके माल जे येते 90 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे येते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 45 ते 50 रुपयापासून देखील बीनचे दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे येते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. सूटपानची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सूटपानसाठी साधारणतः दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला सूटपानचे दर पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता मागणी वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते. चांगले माल जे येते साधारणतः 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे येते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांसाठी दर पाहायला मिळतोय. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे आहे ते मार्केटमध्ये नाही म्हणलं तरी चालेल. तर हलक्या मालांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हलक्या म्हणजेच खरबूज आतमधून चांगली पाहायला मिळते, परंतु माती लागलेला माल जो आहे तो पावसाने भिजलेल्या मालाची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर आज मार्केटमध्ये आवक कमी असून देखील आपल्याला दर जे आहे ते साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजाची आवक पाहायला मिळत नाही, त्यामुळे दर जे येते थोडेसे 15 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आज मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती पाहायला मिळते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते आज पेरूच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 75 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. हलके माल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पाहायला मिळतात. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते 32 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आज डाळिंबच्या दरामध्ये आपण घसरण पाहायला मिळते. चांगले माल जे येते साधारणतः 130 ते 140 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये साधारणतः 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबच्या दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे येते 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते साधारणतः 80 ते 90 रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे येते साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलके माल जे येते साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते.